पश्चिम बंगालमध्ये आता भयमुक्त आणि विकासयुक्त सरकार. ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. बंगाल, केरळ, तामिळनाडूत विभाजनवादी सरकार सत्तेबाहेर गेल्यानं नवा सूर्योदय झाल्याचं विधान. ममता बॅनर्जींच्या 15 वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग. पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयानंतर मुंबईत भाजपचा जल्लोष. झारमुरी आणि रसगुल्ल्यांचा आस्वाद घेत फडणवीसांनी ममतांना डिवचलं. ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का. भवानीपूर मतदारसंघातून ममता दीदींचा पराभव. भाजपच्या सुवेंदू अधिकारींचा 15,114 मतांनी विजय. तर ममता बॅनर्जी आज पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे लक्ष. नाशिक कंपनी धर्मांतर लैंगिक शोषण प्रकरण. आरोपींची कागदपत्र, आर्थिक व्यवहारांची पडताळणी, आधार, पॅन, डिजिटल नेटवर्कची सखोल तपासणी सुरू. नाशिक धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरण. संशयित आरोपींना आज कोर्टामध्ये हजर करणार. न्यायालयीन सुनावणीकडे लक्ष. भोंदू अशोक खरातचा ताबा आता शिर्डी पोलिसांकडे. फसवणुकीच्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. तर मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी. नसरापूर पीडितेच्या हत्येवेळी आरोपीनं तोंडात पायमोजा कोंबला. शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर. सरकारी अधिकारी चिखलफेक प्रकरणात मंत्री नितेश राणे यांना दिलासा. कनिष्ठ न्यायालयानं दिलेल्या शिक्षेला हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंचकडून स्थगिती. राज्यात लवकरच शिक्षक भरती. पवित्र पोर्टलवर शाळांना जाहिरात नोंदणी प्रक्रिया सुरू. 31 मे पर्यंत जाहिरात प्रसिद्ध होणार. मुंबई शहरासह उपनगरात आज उद्या पाणीबाणी. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेचा निर्णय. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. आज अंगारकी चतुर्थीचा उत्साह. मुंबईमध्ये सिद्धिविनायक तर पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. राज्यभरातल्या गणरायांचं दर्शन झी 24 तासवर. इराणच्या 6 युद्धनौका उडवत होर्मुझ सामुद्रधुनी खुली केल्याचा अमेरिकेचा दावा. होर्मुझसाठी अमेरिकेची प्रोजेक्ट फ्रीडम मोहीम. तर अमेरिकेविरोधात इराणची आक्रमक भूमिका. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न. व्हाईट हाऊस बाहेर गोळीबार. ट्रम्प सुरक्षित. गोळीबाराच्या घटनेनं अमेरिकेत खळबळ.